नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मराठी जी के ऑफिशियल या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत करतो. मुंबई उच्च न्यायालयाच्या क्लर्क पदासाठी झालेल्या परीक्षेत आलेल्या सामान्य ज्ञानाच्या प्रश्नांचे विश्लेषण आज आपण करणार आहोत. 1 तासाचा हा पेपर होता. त्यात 90 प्रश्न विचारले गेलेले होते. तर बघूयात पहिला प्रश्न. पानिपतचे तिसरे युद्ध सन डॅश 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 मध्ये अफगाणिस्तान आणि मराठा सैन्यामध्ये लढले गेले, म्हणजे कोणत्या साली लढले गेले? तर याचं उत्तर आहे 1761 साली. तर युद्ध कोणाकोणात लढलं गेलं होतं? मराठे आणि अफगाणिस्तानचा अहमद शाह अब्दाली याच्यामध्ये हरियाणातल्या पानिपत येथे लढलं गेलं होतं 14 जानेवारी 1761 साली. महत्वाचं म्हणजे 18व्या शतकात मराठ्यांनी दिल्ली आणि लाहोरवर ताबा मिळवून मराठ्यांचा झेंडा अटकेपार फडकवल्यामुळं अब्दालीने मराठ्यांचं वर्चस्व मोडून काढण्यासाठी हे आक्रमण केलं होतं. तर या लढाईमध्ये मराठे एकाकी पडलेले होते, कारण मराठ्यांना साथ देणारे शीख, राजपूत, जाट हे कोणीही नव्हतं, कारण हे या युद्धामध्ये तटस्थ होते आणि जास्त करून अहमद शाह अब्दालीच्या बाजूनी उभे असल्याचं समजून येतं. तर मराठी एकाकी पडल्यामुळे पानिपतचं तिसरं युद्ध हे अफगाणाविरुद्ध मराठ्यामध्ये लढले गेलेलं, ज्यात मराठे हरलेले होते. त्यानंतर पुढचा प्रश्न. भूदान चळवळीची सुरुवात यांनी केली? त्याचं उत्तर आहे आचार्य विनोबा भावे. 18 एप्रिल 1951 मध्ये तेलंगणातल्या पोचमपल्ली या गावातून याची सुरुवात झाली होती. संपूर्ण देशातून 44 लाख एकरपेक्षा जास्त जमिनींचं दान म्हणून मिळाली होती. त्यानंतर पुढचा प्रश्न आलेला. लोकमान्य टिळक यांनी डॅश 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 वृत्तपत्र सुरू केले? तर याचं उत्तर आहे केसरी. तर केसरी आणि मराठा ही दोन वृत्तपत्रे 1881 साली लोकमान्य टिळकांनी सुरू केली होती, ज्यांनी शिवजयंती आणि गणेशोत्सव सुद्धा सुरू केला होता. त्यानंतर पुढचा प्रश्न. महाराष्ट्र राज्याची स्थापना टिंबटिंब या वर्षी झाली? तर याचं उत्तर आहे 1960, म्हणजेच 1 मे 1960 साली. त्यानंतर पुढचा प्रश्न. मुंबई उच्च न्यायालयाची स्थापना या वर्षी झाली? तर त्याचं उत्तर आहे 1862. 14 ऑगस्ट 1862 रोजी मुंबई उच्च न्यायालयाची स्थापना झाली होती. त्यानंतर पुढचा प्रश्न. टिंबटिंब हे लोकहितवादी म्हणून ओळखले जात होते. तर याचं उत्तर आहे गोपाळ हरी देशमुख. गोपाळ हरी देशमुख हे समाजसुधारक, विचारवंत आणि लेखक होते. त्यांचं प्रभाकर नावाचं साप्ताहिक होतं, त्यात ते शतपत्रे म्हणून लेख लिहायचे, जे की समाज सुधारणेवर आधारित होते. टिंबटिंब हे पूर्वीचे ऑक्सफर्ड म्हणून ओळखले जाते. तर याचं उत्तर आहे पुणे. त्यानंतर पुढचा प्रश्न. महाराष्ट्र विधानसभेत किती जागा आहेत? तर 288 जागा आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न. नॅशनल केमिकल लॅबोरेटरीचे मुख्यालय टिंबटिंब येथे आहे? तर याचं उत्तर आहे पुणे येथे आहे. तर याची स्थापना 1950 साली करण्यात आलेली होती पुणे येथे. टिंबटिंब हे मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती होते, ज्यांनी कोल्हापूर सर्किट खंडपीठासाठी अधिसूचना जारी केली. तर ते न्यायमूर्ती होते आलोक अराधे. तर सर्किट बेंच आणि खंडपीठ यातला फरक महत्वाचा म्हणजे सर्किट बेंच जे असतं हे तात्पुरतं असतं, जे की मुंबई उच्च न्यायालयाच्या आधिपत्याखाली असतं, आणि जे खंडपीठ हे असतं हे कायमस्वरूपी असतं. सर्किट बेंच नेमण्याचा अधिकार राज्याचे न्यायमूर्ती यांना असतो, तर खंडपीठ नेमण्याचा अधिकार सुप्रीम कोर्टाच्या सरन्यायाधीशाद्वारे राष्ट्रपतींना असतो. तर ही काही प्रश्न होती जे की क्लर्क पदासाठी आलेली होती. तर यानंतर आपण इंग्रजी, संगणक म्हणजे कॉम्प्युटर यावरती आलेल्या प्रश्नांचा आढावा घेणार आहोत. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.